जय जिजाऊ, जय शिवराय. सर्वप्रथम तुम्हाला सांगू इच्छितो मित्रांनो, सर्व माझ्या मराठा बंधू भगिनींना एक विनंती आहे, मी आवाहन करणार आहे. कारण 9 ऑगस्टला मुंबईला आपला क्रांती मराठा क्रांती मोर्चाचा मुख मोर्चा आहे. 58वा मोर्चा असणार आहे आपला मराठ्यांचा 58वा मोर्चा आहे. आणि सर्वांनी 9 ऑगस्टला मुंबईला जायचे. जे काही भेटल आपल्याला खायला ते आपण घरी येऊनच घ्या. भाकरी घ्या, चटणी घ्या, काय घ्यायचंय ती घ्या. कारण त्या ठिकाणी भरपूर मराठ्यांची गर्दी होणार आहे. तुम्हाला तर माहिती आहे, मराठी म्हणलं की आपला इतिहासच असतो. हारू जिकू, इतिहास म्हणजे इतिहास. आणि तुम्हाला माहिती आहे, त्याच्यासाठीच 9 ऑगस्टला आपल्याला मुंबई काबीज करायची. महाराष्ट्राची राजधानी मुंबई जिंकायची म्हणजे जिंकायचीच आहे. या सरकारला दाखवून द्यायचंय की मराठे काय आहेत आणि मराठे काय करू शकतात. कारण मराठे जोपर्यंत शांत आहेत तोपर्यंत त्यांनी भरपूर आपला छळ केलाय, मराठ्यांचा फायदा घेतलाय. काही बी असलं की मराठे अगोदर, काही बी झालं की मराठे अगोदर. मग आरक्षण का नाही आम्हाला? आरक्षण का तुमच्या बापाचं आहे का? आमच्या हक्काचं आहे, आमच्या हक्काचं. आज आमचाच मित्र आहे किल्ले धारूरचा, मी गणेश थोरात, आमचा जिगरी मित्र आहे नामदेव अभिमन्यू उकंडे. त्याला तलाठी भरतीला त्याला 177 मार्क पडलेत आणि त्या जागेवर एससीचा कॅडेट आहे, त्याला 147 मार्क पडलेत. 30 मार्काचं डिफरंट. तलाठी भरतीसाठी तो पात्र होतो. आणि हा मराठा समाजाचा माणूस नामदेव अभिमन्यू उकंडे हा पात्र ठरू शकत नाही. किती शोकांतिक आहे हो मराठा समाजावर. किती अन्याय करणार आहेत, अजून किती अन्याय करणार आहेत, किती आम्ही सहन करायचं. काय झालं की मराठा समाज अगोदर तिथे हजर, आणि काय झालं की मराठा समाज तिथे हजर. मग कमून आरक्षण नाही आम्हाला? आरक्षण का तुमच्या बापाचं आहे का? ह्या शिवाजी महाराजांनी स्वराज्याचं देखणं निर्माण केलंय, स्वराज्य निर्माण केलंय. स्वराज्य ह्या महाराष्ट्रातलंच नव्हे तर ह्या देशाचं स्वराज्य निर्माण केलंय. आणि तुम्ही जर मराठ्याला आरक्षण देत नाही म्हणल्यावर काय, किती शोकांतिक आहे हो. त्याच्यासाठी मी सर्वांना सांगू इच्छितो, 9 ऑगस्ट आपल्याला मुंबई काबीज करायची. मुंबई म्हणजे मुंबईच, महाराष्ट्राची राजधानी मुंबई. तर सर्वांना आवाहन करणार आहे, माझे जेवढे बंधू भगिनी, आई वडील, सर्व वडीलधाऱ्या माणसांना मी विनंती करणार आहे की आपण कृपया करून 9 ऑगस्टला एक दिवस जातीसाठी, एक दिवस मातीसाठी आपले जेवढे दुकानं सगळे बंद करा. आपल्या जातीसाठी तर या ना, आपल्या मुलाबाळासाठी या. मराठा आरक्षण आहे, आरक्षण तर आपल्याला भेटणारच आहे हो, त्याच्यात काय वाद नाही. यांना तर आरक्षण द्यावंच लागणार आहे ह्या सरकारला. हे कसं देत नाही बघतो मी. कारण आपण सर्वांनी जर एकजुटी जर